आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायगड तुमचं स्वागत करते. तर आज सोमवार 1 जून 2025 रोजी अमरावती विभागाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. तर जाणून घेऊया त्यावर त्यांची प्रतिक्रिया. सातत्यानं जेव्हापासून हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे यात प्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनी कधी कधी उभं राहण्याची हे केली नाही. नगरसेवकाच्या अनेक समस्या असतात, त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेले प्रयत्न त्यांना माहीत असते की नगरसेवक निवडून आल्यानंतर काय त्याला करावं लागतं आणि निश्चितच ही नगरसेवकातून आमदार व्हावा अशी सर्व नगरसेवकाची इच्छा होती. त्या अनुषंगानं माझ्या पूर्ण जिल्ह्यातल्या नगरसेवकांचं माझं बोलणं झालं. सातत्याने एवढ्या वर्षापासून मी पण नगरसेवक आहे म्हणून ही एक आमच्या सर्वांची इच्छा होती नगरसेवकाने या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करावं. त्या अनुषंगाने आजचा तुमच्याकडे संख्या कमी आहे, आकडा कसा काय जुळणार शेवटचा? निश्चितच अशीच प्रश्न मला नगराध्यक्ष निवडणुकीआधी लोक विचारायची. आपण नगराध्यक्ष निवडणूक आता जिंकलेली आहे चांदोरलीची, असाच या स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्णय लोक देतील त्याचा कॉल आपण देऊ. महायुती व महाविकास आघाडीसोबत असणार त्या संदर्भात आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आलेले आहेत. वरच्या पातळीवर महाविकास आघाडीसोबत आमचं बोलणं सुरू आहे. 17 महाराष्ट्राच्या सीटा त्यातली ही सीट वंचित बहुजन आघाडी लढली पाहिजे, विवेकने लढली पाहिजे अशा अनुषंगाचं त्याच्यावर ते भाष्य करतील माझ्यानंतर. तर त्यात राहील तुमची लढत कोणाशी असेल? लढत बनण्यापेक्षा ह्या स्थानिक मूलभूत प्रयत्न आहेत का. मागचा जर काँग्रेसचा उमेदवार तुम्ही बघितला तर त्याच्या आधी जेव्हा जे उमेदवार दिले होते काँग्रेसची निवडणूक लढत नाही हे सर्व कार्यकर्त्यांना जनतेला नगरसेवकाला माहीत आहे आणि त्यामुळं दुसरा माधवगोळी आला हे पहिल्या दिवसापासूनच सर्वांना माहीत आहे. त्यामुळं या अशा पद्धतीचं जर वातावरण असेल आणि सातत्यानं कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढणं हे जिंकलीचं काम असतं. रिझल्ट येत जात असतात पण निवडणुका जर लढल्या नाही तर लोकशाही राहणार. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो असं बोललं जाते. आतापासून जे उमेदवार आहेत प्रस्थापित उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिलेले आहे ते जे काही असेल दिलं असेल तर तुमची कशी वाटचाल राहणार आहे? निश्चितच भाऊ चांगला प्रश्न आहे की घोडे बाजार हा एकमेव या मतदारसंघात सातत्यानं प्रयत्न होत असतो आणि तो निश्चित सर्वांना माहीत आहे की मागील ज्या निवडणुकीला सवय लावलेल्या आहेत छोट्या निवडणुकाचं मोठ्या निवडणुकात तेवढ्या प्रकारचा त्यात वापर होतो आहे. तर यालाच कुठंतरी छेद देण्याचं काम नगरसेवकांनीच नगरसेवकाचा स्वाभिमान राखून हे मतदान करायचं आहे. त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत. तुम्ही सुद्धा मतदार आहे, तुमच्याकडे काय काय आमिष आहे जातात? माझ्याकडे मतदारासाठी आमिष आहेत का त्यांना 24 तास त्यांचा हक्काचा आमदार दिवस मुंबईत असला पाहिजे. त्यांचे मूलभूत जे प्रश्न आहेत मुख्याधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यापासून अनेक नगरपालिकेत कर्मचारी स्वच्छतेचे प्रश्न आहेत, निधीचे प्रश्न आहेत आणि नगरसेवकाची इज्जत कोणीच देत नाही. नगरसेवक गेला मुंबईत तर कार्यकर्ता फिरत राहते. त्याच्या आयुष्यात त्याला कुठंतरी एवढं मोठं लोकप्रतिनिधी पद आहे याचाही त्याला काही वर्षांत विसर पडतो आणि तो एक आपला चिरीमिरी कार्यकर्ता बनून त्याला राष्ट्रीय पक्ष ठेवतात म्हणून त्याचा स्वाभिमान या मतदारसंघात मी उभा करतो. वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. माननीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी आज फॉर्म भरला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी हा गेम चेंजर ठरणार आहे आणि इथे आमची थेट लढत भाजपासोबत आहे. भाजपाची जी धनशक्ती जी आहे आणि त्याचबरोबरीने किळसवाणं संपत्तीचं प्रदर्शन, अवैध मार्गाने अनिती मार्गाने कमावलेला पैसा आणि पैशाचा दुरुपयोग या सगळ्याला मला असं वाटते की आता राजकीय स्थिती बदलते आहे. लोक कंटाळले आहेत आणि भाजपामध्ये त्यांचा विसंवाद जो आहे की इथले पडणाऱ्याचे आमदार त्यांच्यासोबत नाही आता असे. या पार्श्वभूमीवर आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत सुद्धा बोलणी सुरू आहे आणि माघार घेण्याच्या दिवसापर्यंत 100% याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. आमची काँग्रेसला विनंती आहे की त्यांनी इथे बाहेरून कॅन्डिडेट आणून लढवण्यापेक्षा त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा जेणेकरून राज्याच्या पुढील भविष्यातील सगळ्या राजकारणामध्ये ते दोन धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रातून आणि देशातून भाजप हटवण्यासाठीची सुरुवात अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण होईल. त्याची सुरुवात होईल. काँग्रेसला आम्ही विनंती केलेली आहे, आताही करतो आणि निश्चितपणे माननीय हर्षवर्धनजी सप्ताह जे आहे ते आमच्या विनंतीला मान देऊन 5 तारखेला डॉक्टर विश्वकर्मा हे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्याला दिसतील. आडवा
काल रिफॉर्म्स बाहेर घेऊन चाललो होतो एकदम ते जवळ घरी बोलले गेलं हां